नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. काय चाललं आपल्या महाराष्ट्रात? एक 4-5 दिवसापूर्वीची न्यूज सगळ्यांनीच बघितली असेल, कारण की प्रत्येक यूट्यूबवरती, फेसबुकवरती, टी व्हीवरती सगळीकडे आले आणि सगळ्यांच्या तोंडामध्ये पण न्यूज होती की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सेफ नाही आहोत. म्हणजे आत्तापर्यंत तर मुली सेफ नाही आहेत असं बोलता येत होतं, पण आता असं आहे की इथे या महाराष्ट्रामध्ये कोणीच सेफ नाही राहिलं. म्हणजे पब्लिक जागेमध्ये तुम्ही बघू शकता की पब्लिक जागेमध्ये जर कोण कोयत्या सुऱ्या घेऊन फिरायला लागले, म्हणजे आपल्याला अंधेरीवरून तो मुलगा बसला होता, ती स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, लोकल ट्रेनमध्ये. आणि फक्त दरवाजा बंद, म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासाठी आत्ता मोठं कारण काय असणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही आहे. त्याने फक्त दरवाजा बंद करणं आणि न करणं या गोष्टीवरून त्यांचे वाद झाले आणि त्या वादामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे कुणी विचारही नाही केला. बरं, जीव घेणारा काय लेवलचं असेल ते आपण आता समजू शकतो. पण मला वाईट या गोष्टीचं वाटलं की ठीक आहे, कोणाच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडू नये, किंवा आता लोकं थोडंसं कोणाचे वाद चालू असतात तर तिथे थोडंसं लांब पळतात, जेणेकरून आपण त्याच्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. पण ॲटलीस्ट आपल्याला एवढी माणुसकी पाहिजे की एखाद्याचा जीव जातो आहे त्या टायमाला एक माणूस तो फक्त होता मारणारा, आणि तिथे होती जवळजवळ 30-40 लोकं तर आरामात असतील. मग एका माणसाला जर 30-40 लोकं थांबवू शकत नाही, जर कुणीतरी 10-12 जणांनी जरी हिंमत केली असती ना, तर आज तो मुलगा जिवंत असता. कारण की आज 20-22 वर्षाचा मुलगा आज मारला जातो. तो कुठला आहे? महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. कारण की काही गोष्टी त्याच्यावरून पण बोलल्या जात आहेत की तो परप्रांतीय आहे. तो माणूस होता, सगळ्यात मोठी गोष्ट माणूस होता. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर असं वागणूक होत असेल तर कोणी असेल तर सेफ. आज तो होता, उद्या मराठी माणूस पण असू शकतो. तर मला असं वाटतं मित्रांनो, पण ज्यावेळेला कोणाचा जीव जात असेल ना, त्यावेळेला थोडी हिंमत दाखवून ॲटलीस्ट त्याचा जीव वाचवणं ही आपली पहिला माणुसकी धर्म होता. आणि मला असं वाटतं तिथल्या लोकांनी जर हा धर्म पाळला असता तर कदाचित आज तो मुलगा जिवंत असता. तर एवढं आयुष्यामध्ये आपण बिझी आहोत, सगळं काय करतो आहे, पण इतकं तरी केलं पाहिजे की एखाद्या माणसाचा जर जीव जात असेल तर त्याला प्लीज वाचवा. असं एखाद्या प्राण्याप्रमाणे तडफड सोडू नका. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आणि खरंच खूप लाज वाटण्यासारखीच गोष्ट आपल्या महाराष्ट्रात घडलेली आहे. त्या माणसाला नक्कीच फाशी होईल, जे काय होईल ते होईल, पण आज एक जीव आपल्यामधून गेला, याचं खूप वाईट वाटतं आहे.